नमस्कार. सध्या समाजामध्ये ये दिल मांगे मोर नावाची एक कम्युनिटी आहे, ती मोठ्या प्रमाणावर पसरते. आणि ही जी कम्युनिटी आहे ना, त्यात असंख्य लोक दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कदाचित तुम्ही पण त्या कम्युनिटीचे एक मेंबर असाल, पार्टिसिपंट असाल, किंवा तुमच्या घरातला एक मेंबर किंवा पार्टिसिपंट तर ह्या कम्युनिटीचा नक्की नक्की मेंबर असेल. आता तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल ना, की ही कम्युनिटी नक्की काय करते आणि ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय. तर मित्रमैत्रिणींनो, ही जी कम्युनिटी आहे दिल मांगे मोर, ही थोडीशी ना असंतुष्ट अशी कम्युनिटी आहे. आणि या कम्युनिटीला आपल्याकडनं, स्वतःकडनं आणि आजूबाजूच्यांकडनं खूप जास्त अपेक्षा असतात. यांच्या अपेक्षा कधी पूर्णच होत नाहीत, आणि पूर्ण झाल्या तरी त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या असंख्य अपेक्षा असतात. आणि त्यामुळे त्या अपेक्षांच्या ओझ्यामध्ये ही कम्युनिटी स्वतःला आणि आपल्या घरातल्या आजूबाजूच्या लोकांना, समाजाला अस्वस्थ करून टाकते. आता तुम्ही म्हणाल की ह्या कम्युनिटीबद्दल अनुभूतीमध्ये आम्हाला कसं कळलं? तर आता आम्ही सेशन्स घेतो, अनेक पार्टिसिपेंट्स येतात, वारंवार अनेक लोकांना भेटत असतो. त्याचप्रमाणे समाजामध्ये पण अनेक लोकांना आमचा वारंवार भेटणं असल्यामुळे या कम्युनिटीचे मेंबर्स, पार्टिसिपंट्स आम्हाला रेग्युलरली भेटतात. आणि हे छोट्या छोट्या गोष्टीवरनं स्वतःला किंवा आजूबाजूच्यांना अस्वस्थ करतात. उदाहरण अगदी द्यायचं तर, समजा यांनी ठरवलं असेल की सकाळी 6 वाजता उठायचं, आणि हे नियमित उठत असतील. एखाद दिवशी समजा हे 6:20ला उठले, तर लगेच तेव्हापासूनच त्यांचं नकार घंटा सुरू होते. ते स्वतःशीच बोलायला लागतात, अरे देवा, आजचा माझा दिवस फुकटच गेला, माझं शेड्यूलच बिघडलं. आणि ही जी त्यांची कॅसेट सुरू होते ती रात्री झोपेपर्यंत चालूच राहतं, की आज मी 6:20ला उठल्यामुळे माझं जीवन कसं उद्ध्वस्त झालं. आणि हे रात्री झोपेपर्यंत ते स्वतःला 50 वेळा सांगतात आणि आजूबाजूच्यांना 100 वेळा सांगत बसतात. आणि त्यामुळे त्यांचा आणि आजूबाजूच्यांचा दिवस हा अशा पद्धतीने ते सुरुवातीपासूनच बिघडतो. आता समजा एखाद्या व्यक्तीने 6ला उठणं अपेक्षित असेल आणि ही व्यक्ती 6:20ला उठली, तर मात्र ही लोक त्याचं कल्याणच करून टाकतात. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल ना, की अशा प्रकारची जी मंडळी आहे ती आयदर आपल्या घरात आहे, आणि आय होप तुम्ही नसाल. कारण जर आपण ह्या दिल मांगे मोर कम्युनिटी मधले मेंबर्स असू, तर आपण आपल्या जीवनामधनं इतक्या अपेक्षा ठेवतो आणि त्यातनं इतके अस्वस्थ होतो की जीवनातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटे छोटे आनंद आहेत, छोटे छोटे जे समाधानाचे क्षण आहेत, ते आपण कधी प्राप्तच करू शकत नाही. कारण प्रत्येक गोष्टीत काहीतरी नकारात्मक शोधायचं ही त्या ब्रेनला सवयच लागून जाते. चांगली गोष्ट कुठे त्यांच्या जीवनात घडत नाही असं त्यांना वाटतं, कारण त्यांच्या दृष्टीला काही चांगलं पडतच नाही, दिसतच नाही. आणि त्यामुळे त्यांचं लाईफ मिझरेबल होत जातं. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर या कम्युनिटीचे मेंबर्स असाल, तर पहिलं स्वतःला त्याच्यापासून बेदखल करा. आता तुम्ही म्हणाल त्यासाठी केलं काय पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं, यासाठी ॲक्सेप्टन्स खूप महत्त्वाचं आहे, की येस, आपण वेळेवर उठलं पाहिजे किंवा प्रत्येक गोष्ट वेळेवर झाली पाहिजे, परंतु एखाद दिवस उशीर होऊ शकतो. त्याचा ॲक्सेप्टन्स खूप महत्त्वाचा आहे. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, रिझल्ट ओरिएंटेड राहण्यापेक्षा प्रोसेस ओरिएंटेड राहूया. जर आपण प्रोसेस एन्जॉय केली, ठीक आहे, आज मी 6:20ला उठलो, पण उरलेला जो माझा रात्रीपर्यंतचा दिवस आहे त्यात मी अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करीन आणि प्रत्येक गोष्ट एन्जॉय करीन, फील करीन, तर आपोआपच तुम्हाला सांगतो, प्रोसेसमधला आनंद मिळाला की आपोआपच आपल्याला जे काही आपण गोल सेट केलं असतं, आपल्याला जे काही रिझल्ट्स अपेक्षित असतात, ते त्याचं बाय प्रॉडक्ट आहे, ते आपल्याला मिळतंच. तर आजपासनं आपण सगळ्यांनी या दिल मांगे मोर कम्युनिटीपासून स्वतःला बेदखल करूया आणि लाईफ खऱ्या अर्थाने एन्जॉय करूया.